अरे यार मला तर नुसतं एक शॉप पाहिजे माझा फक्त मोबाईल वाजवा आहे ना. नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी. अपमान आमच्या रामाचं नहीं कोणाच्या बापाचं अपमान आमच्या रामाचं नहीं कोणाच्या बापाचं सात वारा कोणाचा रामाचा रामाचा सात वारा कोणाचा रामाचा रामाचा नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी. जो हम देशाच्या नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी नाशिक शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने त्या औचित्य साधून या ठिकाणी वनभोजनाचा जो कार्यक्रम घेतला आहे त्या निमित्ताने आम्ही प्रदेश काँग्रेस कमिटीच्या तर्फे नाशिक शहरामध्ये आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने तपोवन या भूमिकेला तपश्चर्या करणारी ही जी भूमी आहे या भूमीमध्ये आज खऱ्या अर्थाने एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. कारण का या निमित्ताने भाजप सरकारने या भांडवलशाही सरकारने खऱ्या अर्थाने स्वतःचा चेहरा दाखवला आहे. रामाचे रक्षक बोलवणारे हे आज खऱ्या अर्थाने रामाच्या जमिनीवर बळकाव आणि शिरकाव करण्याच्या दृष्टीने खरा चेहरा घेऊन नाशिकमध्ये आलेले आहेत. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते या भारतभरामध्ये खऱ्या अर्थाने रामाचं रक्षण न करणारे हे खरे रावण यांनी नाशिक शहरामध्ये शिरकाव केलेला आहे. आणि मला निश्चित रूपाने वाटतं की या निमित्ताने का असेना या प्रत्येक झाडामध्ये त्या तपस्वींची साधना आहे, या प्रत्येक झाडामध्ये त्या ऋषीमुनींची साधना आहे आणि या प्रत्येक झाडामध्ये तुमच्या आमच्या सारख्यांचे सर्वांच्या भावना आहेत. हे आपल्या श्वासावर उठणारं सरकार हे आपल्या श्वासावर उठणारं सरकार आहे. आणि त्या निमित्ताने मी एवढंच सांगेन हे रावणाचा अवतार घेतलेलं भाजप सरकार आहे. नाशिककरांना मी एवढंच आव्हान करेन की आपण विविध सामाजिक संघटनेच्या वतीने राजकीय दृष्ट्या आपल्या सगळे राजकीय चपला बाजूला ठेवून या रावणाचा संहार करायचा आहे आणि खऱ्या अर्थाने दाखवायचं आहे की ज्या ठिकाणी रामाचा वास होता, ज्या ठिकाणी सीतामाईचा वास होता, ज्या ठिकाणी लक्ष्मणाचा वास होता त्या ठिकाणी रावणाचा संहार झाल्याशिवाय राहिलेला नाही. आणि मला निश्चित खात्री आहे की नाशिककर या ठिकाणी रामाचा अवतार आहे हे दाखवून देतील. कारण का आमच्या हृदयामध्ये राम आहे. मला एवढंच सांगायचं आहे की रामाचा खोटा मुखवटा घालणाऱ्यांचा खरा मुखवटा या निमित्ताने बाजूला झालेला आहे. रावणाचा चेहरा समोर आलेला आहे. आणि काय सांगावं ते हनुमान होते ज्यांनी संजीवनी करून आपला पहाड घेऊन पुन्हा एकदा आणलं. आणि इथे एक नवीन हनुमान निघालेत जे म्हणतात जमिनीपासून उकडून आम्ही वृक्ष घेऊन जाऊ. अरे हनुमानाचा अवतार घ्यायला जाऊ नका. हे नाशिककर तुमचं तोबार हनुमानासारखं केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष निश्चितपणे सज्ज आहे. आज आकाशजी छाजेड या ठिकाणी बोलले हजारांच्या संख्येने जरी हा आवाज असला तरी येणाऱ्या दिवसांमध्ये लाखोंच्या संख्येने या ठिकाणी आम्ही राहू. या ठिकाणी आम्ही पाहिलं त्या ठिकाणी आंदोलनामध्ये बोलतात आहे की आता जर तुम्ही झाड मागितलं तर आम्ही खून देऊ. परंतु एवढं निश्चित सांगतो या ठिकाणी रक्त सांडलं तरी चालेल परंतु एकही झाड आणून देणार नाही एवढंच आश्वासित करते. आणि जय हिंद जय महाराष्ट्र. सात बारा कोणाचा रामाचा रामाचा सात बारा कोणाचा रामाचा रामाचा. नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी. प्रभु रामचंद्र की जय प्रभु रामचंद्र की जय प्रभु रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय पवन सुत हनुमान की जय. इथून संसदेपर्यंत काँग्रेसचे आमदार आणि खासदार देखील याची लढाई तपोवन वाचवण्याची लढाई लढत आहेत आणि हे आम्ही सतत सुरूच ठेवू. नहीं चलेगी नहीं चलेगी जो हमसे टकराएगा हे नाशिक कोणाचं नाशिक आमच्या हक्काचं